आजपासून माझी जी कीर्तन सेवा आहे ती यापुढे वीणानं सुरू ठेवावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. रघुनाथराव, तुमच्या वीणाचा आवाज एक नंबर आहे हो. तुम्ही आता तिला मुंबईला पाठवला पाहिजे. तिथे तिला खूप संधी मिळेल. वीणाला व्यावसायिक पातळीवरती गाणं गायचंच नाहीये. विठ्ठलाच्या सेवेतच ती धन्यता मानते. ठीक आहे, वीणानं तुमच्या भजनी मंडळामध्ये येऊन गायला माझी काहीही हरकत नाही. प्रभासचं भजनी मंडळ नाहीये, त्याचा एक बँड ग्रुप आहे आणि मी त्या बँड ग्रुप मध्ये प्रॅक्टिसला जाते. आता असं झालंय ना की वीणाच्या जागी मी इतर कोणाला इमॅजिन पण करू शकत नाही आहो. कारण खरंच वीणाच्या गाण्याने साक्षात विठ्ठलाचं दर्शन घडून येतं. मी वीणाला गाण्याची परवानगी देतोय. अगं मी इथे तुझ्या फोनची वाट बघते आणि तू हे काय आहे? केक म्हणजे काम झालं? जे व्हायचं होतं ते नाही झालं, पण जे झालंय ना ते एकदम बेस्ट झालंय. म्हणजे वीणाताईच्या कपात मी शेंदूर मिक्स केलं होतं. तर आता दुसऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळायचं म्हणून आपण हा केक कापूया आणि सगळ्यांना वाटूया. अजिबात नाही, कारण हा केक फक्त आपल्या दोघींसाठी. का? कारण आपण आता एक नवीन चाल खेळायची. कोणती आता? आज नाही, ती जेव्हा करेल ना तेव्हा तेव्हा आपण भेटूया ना. हा? अरे पण प्रत्येक कॉन्सर्ट नंतर आपण सेलिब्रेशन करतो. हो, पण आपण उद्या रिहर्सल हॉलवर करूया ना. हा? किंवा बाहेर कुठेतरी जाऊया. हा, चालेल? प्रभास, तुझ्या आत्तूनेच आम्हाला इकडे बोलवलंय. काय? तू 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 अजून तुझ्या अत्तूला ओळखलं नाहीयेस. तुझी अत्तू तुझ्यासाठी काहीही करू शकते. मग ती तिच्या नियमांना मुरडही घालू शकते, कारण तिला तुला सुखात बघायचं. चला, एन्जॉय युअर सेल्फ. ओके, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. शुभरात्री. गुड नाईट. दादा, फार वाईट झालं ना, पण आता परमेश्वराच्या इच्छेपुढे कोण काय करणार ना. असो, आता ह्या सगळ्यावर उपाय एकच, काळ. मामा, पाणी. काय झालं? अच्छा, नाही मामा, माहितीये मला तुला माझ्या कसल्याच गोष्टीचं कौतुक नाहीये, पण माझ्या हातून तू पाणी तर घेऊच शकतोस ना. काय झालं मामा, तू असा का वागतोयस? अरे, आज तर किती आनंदाचा दिवस आहे. काय कमाल केलीये वीणाताईने. नाही म्हणजे इतक्या सगळ्यांसमोर गाणं गाणं म्हणजे काय खायची गोष्ट नाहीये ना. तुला माहितीच आहे, मस्तच काम केलंय तिने आज. तुला खूप कौतुक वाटत असेल ना तिचं. मामा, अरे काय
तू नाराज आहेस का? अरे मामा, हे आधीच ठरलं होतं की वीणाताई माझ्याहून तोकडे कपडे घालून गाणं गाणार आहे. आधीच ठरलं होतं तसं. उर्मी, अगं तू हे सगळं का बोलतेस? अय्या, म्हणजे मामाला माहितीच. सॉरी, खरंच सॉरी. म्हणजे मला वाटलं होतं की मामाला आधी कल्पना असेलच. नाही तरी मला संशय आलाच होता की मामाने कशी काय परवानगी दिली, पण म्हंटल वीणाताई माहिर आहे ना गोड बोलून परवानगी मिळवायला. म्हणजे केलंच असेल तिने, जमवलंच असेल असं वाटलं होतं मला. पण काय आता, ठीक आहे मामा जाऊ दे, आता काय करणार आपण. नाही रे, उर्मी, आत्ताच्या आत्ता आज जा, अहो दोघीही. दादा, दादा हो. अशी अर्जंटली निघून का गेलीस ग? आपल्याला सक्सेस पार्टी करायची होती ना. अगं घरून फोन येत होते मला आणि खूप उशीरही झाला होता ना, म्हणून निघाले. आता घरीच जाते. ऐक ना वीणा, तू दादूने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. नहीं, तुम मिकी के आवाज को ऐसे दबा नहीं सकते. थँक्यू. हा, आणि वीणा, प्रभासच्या प्रश्नावर तुझं काय उत्तर आहे अख्खा देश जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. जाणून घेऊया याच्यावरची प्रतिक्रिया आपण अंकल कडून. अंकल, मला ह्यावर काही बोलायचं नाही. ये बात अंकल, तुम्हाला खरा मित्र आहेस अंकल. मला फक्त एक गाणं म्हणायचं. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. फुला फुलांच्या बांधून माळा, फुला फुलांच्या बांधून माळा. वीणा ऐक ना, ऐक, उद्या आपण भेटतोय, लक्षात आहे ना? उद्या व्हॅलेंटाईन्स डे. आणि या वर्षी तू सुद्धा आमच्या सोबत एका स्पेशल स्टाईलने तो सेलिब्रेट कर. बाय 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 वीणा, बाय. नाही ते म्हणजे मी येणार नाही हे कळल्यानंतर तू तुझ्या मनासारखं वागायला मोकळी. पण बाबा, मी कॉन्सर्ट मध्ये अभंग गायले. अरे जीभ झडक कशी नाही तुझा हे बोलताना. वीणा, यापुढे तू अभंग हा शब्द सुद्धा उच्चारायचा नाही, कधीच नाही. समजलं? बोल ना. अगं गप्प काय, आता का तुझ्या तोंडाला कुलूप लागलं? हे असले खोटे अश्रू गाळतेस ना तू, त्यानेच फसतो माझा दादा. मग तो चिडतो, रागावतो तुझ्यावर. मग तू खोटं खोटं रडून त्याची माफी मागून स्वतःची सुटका करून घेतेस. म्हणजे आता सुद्धा वीणाताईची शिक्षा माफ होणार? बाबा बाबा ऐका ना. बाबा प्लीज माझं एकदा बोलणं ऐकून घ्या. मग मग तुम्ही ते गाणं ना, मी माझं ठरलंय, यापुढे तू कुठलंही गाणं गाणार नाही, कधीच. या तुझ्या आवाजाने सगळा घात केलाय ना, आणि त्याची शिक्षा तुला झालीच पाहिजे. आणि यापुढे तू विठ्ठल मंदिरात सुद्धा गायचं नाहीस. मनोहर, आज जेवणाची इच्छा नाहीये मला. मी माझ्या खोलीत जातोय आणि तिथं कुणीही यायचं नाही, कुणीही. बाबा बाबा ऐकून घ्या ना, बाबा. अहो, ती तिच्या बाबांचं ऐकत नाही, तुमचं काय डोंबल ऐकणार आहे हो? रजनी गप्पा बस. वीणा, बाबा
बापरे ताई, बघितलंस काय झालं? तुझ्या एका निर्णयामुळे, त्या बँड मध्ये गाण्याच्या एका निर्णयामुळे काय घडून बसलंय ग ताई? तुझ्या वागण्याचा दादा मामाला किती त्रास होतोय. देव न करो, पण मम्मा म्हणते तसं दादा मामाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं म्हणजे. उर्मी, हे सगळं ना तुझ्या आणि प्रभासच्या प्रेमामुळे होतंय. म्हणजे बघ ना, तो तुझ्या प्रेमात पडलाच नसता आणि त्याने तुझ्यासाठी एवढं सगळं केलंच नसतं तर तू गायलीच नसतीस आज कॅशच्या ऐवजी. दादा मामाला शांत करायला मी तुला मदत करू शकते, पण तुला माझं ऐकावं लागेल. माझ्या प्रभासला विसरायचं कायमच. प्रायश्चित्त समज. तुझी चूक केलीस ना, त्याचं खूप मोठं प्रायश्चित्त. बोल, मान्य आहे? विसरशील प्रभास? सख्या, माझ्या आयुष्यात हे सगळं काय घडतंय आणि का घडतंय? गेले काही दिवस केवढी खुश होते मी. प्रेमाची चाहूल लागली, पहिल्यांदा कोणीतरी मुलगा आवडला आणि आज तर त्याने स्वतःच्या मनातली भावना सुद्धा व्यक्त केली. पण इथे काहीतरी भलतंच घडून गेलं. बाबा माझं बोलणं ऐकून का घेत नाहीयेत? मला सांग, त्यांच्या मनातला गैरसमज मी कसा दूर करू? आणि जोपर्यंत बाबा असेच रागावून राहतील तोपर्यंत माझं कशातच लक्ष लागणार नाही. मी प्रभासला सुद्धा होकार देऊ शकणार नाही. सख्या, तूच आता काहीतरी चमत्कार कर आणि माझं बोलणं बाबांपर्यंत पोहोचव. त्यांच्या मनातले सगळे गैरसमज दूर कर. त्यानंतरच मी प्रभासला भेटणार. सगळी कामं मलाच का सांगतेस तू आता? वीणाताईला सुद्धा सांग ना, झाली तिची कॉन्सर्ट. अगं, काम सांगायला ती घरात तरी असली पाहिजे ना. म्हणजे घरी नाहीये ती? नाहीये. बापरे, गेली कुठे सकाळ सकाळ? अगं, देवळात गेलीये. रोजची सकाळची आरती तीच करते ना. अगं मम्मी, विसरलीस का तू? अगं, दादा मामा काल म्हणाला नाही का, तुझं गाणं बंद. मग कशी जाईल ती देवळात? ती ना दुसरीकडे कुठेतरी गेली असेल. हा, अगं, दादाने सांगून तिने ऐकलं तर पाहिजे ना. त्या बँड ग्रुप बद्दल एवढं सांगितलं तरी तिने काही ऐकलं नाही. आता या विठ्ठलाच्या आरती बद्दल ती ऐकेल का? मला तरी वाटतं ऐकेल. म्हणजे ह्या बाबतीत तरी ऐकेल ती दादा मामाचं. हे बघ, मला तरी काही तुझं म्हणणं पटत नाही. तू लिहून घे, आजची विठ्ठलाची आरती वीणाच करणार. मीर मीर, हे बरोबर बोलत नाहीयेस तू. गुड मॉर्निंग आत्तू. गुड मॉर्निंग. ऐक ना, दादू दिसत नाहीये. कुठे कुठे गेलाय तो? दादू 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 तो एका महत्वाच्या कामाला गेलाय. सारखं सारखं हसायला काय होतं रे तुला? महत्वाचं काम आहे. संगमनेरला गेला असेल. झालं? पुन्हा सुरू झालं तुझं? चुकीची बातमी ठामपणे देणं, हे जे काही जमतं ना तुला. आणि मी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही, हे जे काही जमतं ना तुला. प्रभास संगमनेरला गेला नाहीये असं तुला वाटतंय, पण तुला वाटतंय म्हणून ते सत्य आहे असं नाही होत ना. काय मी का बोलू? तुझा विश्वास नसेल तर लाव फोन प्रभासला, विचार त्याला कुठे आहे तो, कळेल तुला खरं काय ते.
अर्थात प्रभासने तुझा फोन घेतला तर, आणि फोन घेतल्यानंतर तुला खरं काय ते सांगितलं तर. मला प्रभासला फोन करून त्याच्यावर अविश्वास दाखवायची गरज वाटत नाही. आणि हो, या विषयावर मला चर्चा नको आहे. वीणा, वीणा, I love you. मिहीर, सोड तिला. काय वेडेपणा आहे हा? वेडेपणा? बरोबर आहे तुझा. मी काहीही केलं तरी तो तुला वेडेपणा वाटतो, आणि त्या प्रभासने काहीही केलं तरी ते कौतुकास्पद. बरोबर ना? कितीदा तोच 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 विषय काढायला तुला कंटाळा कसा येत नाही रे? तुझ्यात आणि प्रभास मध्ये तुलना होऊच शकत नाही हे हजारदा सांगितलंय तुला मी आतापर्यंत. तरीही मी तुला माझं म्हणणं पटवून देणार. मिहीर, देणार. आणि आता तर माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे. कुठे गेलाय प्रभास? प्रभास कुठे गेलाय? सांग त्याला, कुठे गेलाय प्रभास? कुठे गेलाय प्रभास? प्रभास कुठे गेलाय? कॉन्सर्ट. ए काय कॉन्सर्ट? काय आता का ततपप होत आहे तुझं? सांग त्याला, प्रभास कुठे गेलाय? काय महत्वाचं काम आहे त्याचं? सांग ना त्याला. दादूने काल वीणाला कॉन्सर्ट मध्ये प्रपोज केलं. ती तेव्हा उत्तर नाही देऊ शकली, म्हणून तो संगमनेरला गेलाय तिचा होकार मिळवण्यासाठी. हा, तू प्लीज रागवू नकोस. तू ऐक ना, हे बघ, ती खूप चांगली मुलगी आहे. तू खरंच ती खूप चांगली मुलगी आहे. तू विश्वास ठेव माझ्यावर. मी तुला विचारलं? मी विचारलं तुला? वीणाने होकार दिला तर सगळीच गडबड होईल. त्याआधी मलाच काहीतरी केलं पाहिजे. बघा, एक गुंड मुलगा जबरदस्ती आमच्या घरात घुसलाय. हो, तो दादावर आवाज चढवून चढवून बोलतोय. आपल्या रघुनाथ गुरुजींना धमक्या देतोय. तो त्यांच्या जीवावर उठलाय. त्यांना जर आत्ताच आवरलं नाही ना तर तो माझ्या दादाला मारेल हो, आणि नंतर तुम्हाला पण सगळ्यांना मारेल. अहो, काहीतरी करा हो. त्याला घरातून बाहेर काढा. हो, करा ना, काहीतरी मदत करा हो. त्याला बाहेर काढा. वीणा, बोल ना. तुझं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे ना? प्लीज वीणा, बोल. वीणा, बोल काहीतरी.
वीणा बोल ना, तुझं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे ना, बोल ना, सांग ना त्यांना. जर तुझं माझ्यावर प्रेम नसतं तर तू हे एवढं सगळं माझ्यासाठी केलंच नसतं. माझ्या बोटाला लागलेलं असताना तू त्याच्यावर उपाय सुचवणं, त्याच्यावर लेप लावणं, स्पॉन्सर जेव्हा मला घालून पाडून बोलला होता तेव्हा तू माझ्यासाठी ठामपणे उभी राहणं. कॉन्सर्ट तर होणारच आणि 1000% हो. आणि तो गेम खेळत असताना आधार या शब्दाला दुसरा शब्द म्हणून तू प्रभास म्हणणं. मंदिर, आत्मा, आधार, प्रभास. आणि कॉन्सर्टच्या आदल्या दिवशी तू मला विठ्ठल रखुमाईची मूर्ती देणं. अजून किती उदाहरणं देऊ तुला वीणा? हा, सांग ना. आणि या सगळ्यातून फक्त आणि फक्त एवढंच सिद्ध होतं की तुझंही माझ्यावर प्रेम आहे. वीणा सांग तुझ्या बाबांना, बोल वीणा, बोल. झालं, मिळालं उत्तर. निघ आता. आणि पुन्हा चुकून सुद्धा या घराची पायरी चढायची नाही. निघ. ठीक आहे, मी जाईन, पण वीणा. हे बघा, हाच आहे तो मुलगा, हाच त्रास देतो माझ्या दादाला. हात सोडा माझा. हा आमचा पर्सनल इश्यू आहे. हा गावच्या इज्जतीचा प्रश्न आहे. चल निघ इथून. आणि मी शब्द देते तुला, वीणासारखा दगा नाही देणार मी तुला. उर्मी, माझ्या आयुष्यातली वीणाची जागा कुणीच घेऊ शकत नाही आणि कधीच नाही. मग बस असाच आयुष्यभर, कारण तुझ्या आयुष्यात वीणा परत कधीच येणार नाही. तिच्या या सख्याने ठरवलं ना तरी सुद्धा ती तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही, कारण तिचं तिच्या बाबांवर जास्त प्रेम आहे तुझ्यापेक्षा. नाही येणार ती, कधीच नाही येणार. आता जोपर्यंत तू वीणाला माझ्या आयुष्यात परत आणणार नाहीस तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाहीये. आता बघ मी काय करतो ते. वीणा, उर्मी, उर्मी, दरवाजा उघड ना प्लीज. उर्मी, तुझ्यामुळे, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे माझ्या प्रभासची आणि दादा मामाची ही अशी अवस्था झालीये. अर्धमेला करून टाकलंय तू त्यांना. माझा प्रभास बिचारा तिथे तडफडतोय आणि तुला काही आहे का त्याचं? प्रभास, उर्मी कुठे आहे तो? हा, तुला काय आहे त्याच्याशी? हा, खोटी काळजी दाखवायची नाही माझ्या प्रभास बद्दल. आणि तू जे काही अश्रू गाळत असशील ना ते सगळे खोटे आहेत. तुझ्या इतकी खोटारडी मुलगी बघितली नाही मी जगात. श्राप आहेस तू, आम्हा सगळ्यांना लागलेला श्राप. उर्मी, निदान तू तरी नको असं बोलूस. तुला तर सगळंच माहिती आहे ना. अगं बाबांचा तरी मोठा गैरसमज झालाय, पण तू काय, मी काय? तुला माहिती होतं की माझं प्रभासवर प्रेम आहे, मला आवडतो तो, तरी तू मागे लागलीस त्याच्या. तुझ्यासारख्या मुलीला कंटाळून वैतागून दादा मामा बाहेर निघून गेलाय. असह्य झालंय त्याला सगळं. बाबा निघून
बाकीच्या मुली आणि वीणामध्ये काहीही फरक नव्हता. यापुढे तू कुठलंही गाणं गाणार नाहीस कधीच. हे असं आहे सगळं. चिका प्लीज एकदा बाबांशी बोला आणि मला यातून बाहेर काढणं प्लीज. मामा मी बोलते बाबांशी. हे बघ मला माहितीये काय झालंय ते आणि ह्यात खरंच विणाची काहीच चूक नाहीये रे मामा. चिन्मय मला चांगलंच माहिती आहे की त्या कॉन्सर्ट मध्ये वीणा ते कपडे, तो पोशाख, ते गाणं हे सगळं मुद्दाम नाही करणार. पण दादाने जे पाहिलंय ते त्यावरच विश्वास ठेवतात. मला सगळं मान्य आहे पण हे बघ मला फक्त एकदा बाबांशी बोलू दे. निदान विणाची बाजू तरी त्यांच्या समोर मांडायलाच हवी. अगं हो पण दादा घरी नाहीये. ठीक आहे ते येईपर्यंत मी इथेच थांबते. हा ठीक आहे. वीणा तू काळजी करू नको. हे बघ सगळं नीट होईल. बाबा तुला लवकरात लवकर माफ करतील. हा तू शांत हो बरं. तू रडू नको. हा वीणा. मनोहरराव, ओ मनोहरराव. आलोच. अरे शिव ये काय झालं? अहो तो तुमच्याकडे आलेला मुलगा देवळात प्रदक्षिणा घालतोय वेड्यासारखा. अजिबात ऐकत नाही कुणाचं. अरे बापरे. ठीक आहे बघतो मी. तू निघ. बरं बरं. प्रभास सख्या माझ्यामुळे बाबांना त्रास होतोच आहे पण आता प्रभास सुद्धा त्रास करून घेतोय. प्लीज तू काही कर आणि प्रभासचा अट्टीपणा सोडव. थांबव त्याला प्लीज. चिन्मय अगं प्रभास. मी ऐकलंय सगळं. आपल्याला निघायला हवं मामा. आपण हो चल. मामा काय झालं? जाऊया ना आपण मामा. चिन्मयी हे बघ मला असं वाटतं की प्रभास तुझं नक्की ऐकेल. हा तू बोल त्याच्याशी. हा मी थांबतो इथे. हो वीणा मी येते. हा वीणा. हो सांभाळून ग. वीणा. हा मामा. बाळा मी आहे इथे. हा घाबरू नकोस. प्रभास अरे काय चाललंय तुझं? तुझ्या पायाला जखम झाली. थांब ना. मनाला झालेली जखम जास्त खोल आहे चिका. या पायाच्या जखमेची जाणीवही होत नाहीये. प्रभास तुझं वेडेपण आहे. प्लीज थांब. याला तुम्ही सगळे वेडेपणा म्हणता ना चिका. मी ना याला प्रेम म्हणतो. वीणा वीणा. मामा अगं प्रभासचं काय झालं? तू तुला घरी पाठवलंस ना? मामा वीणा कुठे? वीणा अजून खोलीतच आहे. मामा तिला ताबडतोब बाहेर काढायला लागेल. तसा शक्य आहे चिन्मयी. आणि बाहेर काढून काय होणार आहे? मामा प्रभासचा जीव वाचणार आहे. म्हणजे मामा वीणाला ताबडतोब बाहेर काढायला लागेल. नंतर प्रभास नक्की स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. प्लीज मामा. तू म्हणतेस तसं असेल तर मी वीणाला बाहेर काढतो. दादांशी मी नंतर बोलेन. त्याची काहीही गरज नाहीये. माझी समजूत काढण्याचा किंवा माझं मन वळवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. व्यर्थ आहे तो. रघुनाथ अभ्यंकर. रघुनाथ अभ्यंकर बाहेर या. हा तू ऐक ना. नको ना तू प्लीज. अहो बाई का ओरडताय तुम्ही? काय झालंय? तुम्ही ज्याच्या नावानं तुम्ही ओरडताय ना तोच मी रघुनाथ अभ्यंकर. तुम्ही प्रभासवर ओरडलात. ओरडलात का? का ओरडलात?
माझे संस्कार माझ्या आड आले म्हणून मी फक्त ओरडलोय. यानं जे केलंय ना ते बघता त्याच्या लायकीनुसार लायकी तुम्ही प्रभासची लायकी काढणार? तो कोण आहे माहितीये का तुम्हाला? शैलजा सदावर्तेचा भाचा आहे तो. आणि शैलजा सदावर्ते कोण आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल ना तर मला कळतीये तुमची लायकी. एक मिनिट माझं अजून बोलून संपलेलं नाही. आणि जेव्हा शैलजा सदावर्ते बोलते तेव्हा इतरांनी फक्त कान देऊन ऐकायचं असतं. मध्ये बोलायची हिम्मत नसते करायची. आज ज्या प्रभासला तुम्ही ओरडलात ना, ज्याची तुम्ही लायकी काढलीत, तो सदावर्ते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा वारसदार आहे. सांगा तुमच्या भाच्याला. मूर्खपणा करतोय तो आणि या मूर्खपणाला मी कधीही पाठिंबा देऊ शकत नाही. तुमच्याकडनं हीच गोष्ट अपेक्षित होती. माझ्या भाच्याचे संस्कार काढलेत ना, आत्ता मला कळतंय तुमचे संस्कार काय आहेत. तुम्ही माझ्या भाच्याला खोटारला म्हणालात ना, तुमच्या तर अख्ख्या कुटुंबाला ढळढळीत खोटं बोलायची सवय आहे. रक्तातच येते तुमच्या. तुमच्यासारख्या लोकांना प्रेमात फसवणं एवढंच माहितीये. त्यामुळे खऱ्या प्रेमाची किंमत तुम्हाला आयुष्यात कधी कळूच शकणार नाही. प्रेम करून नातं न टिकवणं ही परंपरा आहे ना तुमची. मामा काय भाची काय सगळे एका माळेचे मणी. पप्पा हो, या वाटेल ते बोलतायत, तुम्ही उत्तर द्या ना, काहीतरी बोला काहीतरी. अहो ही बाई तुम्हाला एवढं बोलतीये आणि तुम्ही काहीच कसं बोलत नाहीये तिला. वा मनोहर वा. मला संसाराची खोटी स्वप्न दाखवून ती मोडून माझी सगळी सुख हिरावून घेऊन स्वतः मात्र सुखाचा संसार थाटलायस. छान. प्रभास, तू वीणाचा विचार सोडून दे. ही मुलगी आपल्या घरात राहायच्या लायकीची नाहीये. तू माझं वीणावर प्रेम आहे. तू बास बास प्रभास. या घरातल्या माणसांवर प्रेम केलंस ना तर त्याच्या बदल्यात तुला फक्त विश्वासघात मिळणार आहे. याआधी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते मी तुला प्रभास. संगमनेरची माणसं फक्त जखमा देतात, कधीच भरून निघत नाहीत, कधीच बऱ्या होत नाहीत. ही माणसं दुसऱ्याला दुःखाच्या दरी ढकलून टाकतात आणि स्वतः मात्र आनंदात. प्रवीण, तू प्रवासची गाडी घेऊन घरी ये. तुम्ही जातो ना. तुला काय मुहूर्त काढायचा आहे? गाडीत बस, गाडीत बस. तू ऐक ना. एक मिनिट. तुझ्या जखमांकडे दुर्लक्ष करायला मी काय वीणा अभ्यंकर नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, यापुढे कधीही या गावात पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. तू नक्की तुझा राग कुणावर आहे ग? माझ्या बँड मध्ये गात असणाऱ्या वीणावर का मनोहर मामाची भाजी असणाऱ्या वीणावर? तू मला तुझ्या आणि मनोहर मामाबद्दल या आधी कधी काहीच का सांगितलं नाहीस? गाडीत बस. नाही, तू सांग ना मला.
गाडीत बस लवकर. त्या कार्यक्रमात मी तो आवाज ऐकला. कुणीही सहज प्रेमात पडावा असा. तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तू ही कामिनी तीच तू ही कामिनी. तोच चंद्रमान भात नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे छाया निरेखियले चित्र तेच देखणे. जाईचा कुंज तोच तीच गंध मोहिनी एकांती मज समीप तीच तू ही कामिनी तीच तू ही कामिनी. तोच चंद्रमान भात सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे मीही तोच तीच तू ही प्रीती आज ती कुठे. तीन आर्तता सुरात स्वप्न ते न लोचनी एकांती मज समीप तीच तू ही कामिनी तीच तू ही कामिनी. तोच चंद्रमा न भात.